नावाने नाही तर ती बेस्ट सिस्टर म्हणून हाक मारते. असं का? एका वेगळ्याच नात्याची ही सुंदर झलक. नाव विसरलं जातं पण आपुलकी जपली जाते. प्रियदर्शनी आणि मधुमती या दोघी बहिणींच्या नात्यात जास्त महत्त्वाचं आहे ते प्रेम, स्नेह आणि जवळीक. तर मधुमती प्रियदर्शनीला बेस्ट सिस्टर म्हणून हाक का मारते हे जाणून घेऊया तिच्याकडूनच. आता रक्षाबंधन कोणासोबत करायचा हा प्रश्न मला दरवर्षी पडतो, पण यावर्षी तो पडला नाही कारण का एका चित्रपटाचं रेड कार्पेट होतं. ठीक आहे, त्यावर जी अभिनेत्री होती ती नेहमीच शाईन करते, पण त्या अभिनेत्रीसोबत एक व्यक्ती आली आणि तिने रेड कार्पेटवर हवा केली. सगळ्यांचे डोळे चमकले आणि ती मुलगी रेड कार्पेटवरून कधी ओव्हरनाईट स्टार झाली असं म्हणूया. आणि तीच आहे आजची माझी गेस्ट. मी आज जरा प्रियदर्शनीला साईड करणार आहे आणि मी मधुमतीचं वेलकम करते. हाय मधुमती, कशी आहेस? बरी आहे. हॅलो, हाय. दोन बहिणींची गोड जोडी आज माझ्यासोबत आहे आणि रक्षाबंधन हे थोडंसं वेगळं असणार आहे कारण का बहिणी एकमेकांना खूप सपोर्ट करतात, रक्षा करतात, म्हणूनच रक्षाबंधन आहे. साईड करूया, आपण गप्पा मारूया. हा बरं, तू कशी आहेस? मी काम केलं आणि मग पाणीपट्टी. ती कामं सांगते, ती काय काय कामं करते दिवसभरातली. पाणीपट्टी आणि टेबल. शी इज आस्किंग की तू कशी आहेस? मैं ठीक बरं, आता थोडं आपण ताईकडे येऊया, तिला आपण थोडा भाव देऊया. थँक्यू यार. पण तू म्हणलीस ती अगदी खरंय. म्हणजे ओव्हरनाईट मधुमतीची चर्चा होत होती आणि अनएक्सपेक्टेडली मला खूप लोकांचे मेसेजेस आले की ही तुझी बहीण आहे का, सख्खी बहीण आहे का, मग ही कशी आहे आणि मग काय वगैरे. मग पीपल वर व्हेरी क्युरियस. आणि ते कमेंट सेक्शन बघितलं तर म्हणजे थँक्स टू मज्जा की आम्ही ओव्हरनाईट आमची जोडी व्हायरल झाली. बट खूप म्हणजे लोक प्रेम पाठवत होती, मेसेजेस करत होते आणि कमेंट्स तर म्हणजे कमेंट्स हा इतकं प्रेम आहे त्या कमेंट्समध्ये. त्या मिठीबद्दल खूप बोलली आहेत लोक आणि आय एम रिअली ग्लॅड की ते अशा पद्धतीने रिसीव्ह झालं. अगदीच. पण मला या नात्याबद्दल सांग, कारण का मी खूप क्युरियस आहे की हे नातं कसं आहे. कारण का जेव्हाही तुझा बर्थडे असतो पहिली पोस्ट मधुमती ओवाळते आणि तू बसलीस. हा नेहमी असतात, रक्षाबंधन असलं किंवा काही असलं, जो स्पेशल ओकेजन असतो तिथे मधुमती असतेच असते. या नात्याबद्दल सांगशील? सो फर्स्ट ऑफ ऑल मधुमती माझी चुलत बहीण आहे आणि पण आमच्या घरामध्ये चुलत नाती नाहीच आहेत. म्हणजे सगळं आमचं सख्खच आहे सगळीकडे. तर मधुमतीला ओवाळणं खूप आवडतं. त्यामुळे कोणाचाही बर्थडे असला की इट्स अ थिंग की पहिलं मधुमती ओवाळते आणि काय. तर त्यामुळे इट इज व्हेरी स्पेशल. आणि मी तिची प्रचंड लाडकी आहे कारण मी घरात सगळ्यात लहान. ओके. शेंडेफळ. त्यामुळे माझा जन्म झाला तेव्हा ती माझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी आहे. तर बाळ मांडीत घेऊन बसायला तिला खूप आवडायचं. तर तिचा सख्खा भाऊ वरुण आणि आम्ही दोघेही बाळ होतो, पण माझ्यावरती माझे जास्त लाड झालेत आणि माझ्या प्रती तिचं जरा जास्त प्रेम आहे इतरांपेक्षा. ती मला बेस्ट सिस्टर म्हणते. हो, ही बेस्ट आहे. बेस्ट सिस्टर एकदम. ही कुठे हेल्प करते तुला? कधी कधी हेल्प करते ताई? नाही, ती मोठी आहे. ओके, मग तुला प्रिया म्हणते? हा, मला ती प्रियदर्शनी म्हणते आणि बेस्ट सिस्टरच म्हणते युजली. बेस्ट सिस्टर तुला कधी कधी हेल्प करते? पियू काय काय करते? प्रियदर्शनी काय काय, शी इज नॉट युझिंग घरचं नाव कारण आपण आता कॅमेरा समोर वगैरे. येस येस येस. हा, तर मी काय काय करते? शूटिंग करते. मी तेवढंच करते मी आयुष्यात. बाकी काय. तुला फिरायला घेऊन जाते ती? कुठे कुठे घेऊन जाते? आपण कुठे कुठे फिरायला गेलो? वॉकिंगला जातो. अजून? आणि पळ्यात पिक्चरला सांग की. लाजते. अगं पिक्चरला गेलो ना आपण.
काय फुलराणीचं नाव घेते. हा. तू सगळे पिक्चर बघितले तिचे? पहिला पिक्चर. हा, बघितलंय. ही तुझी फर्स्ट क्रिटिक किंवा फर्स्ट ऑडियन्स असेल ना? किंवा फर्स्ट फॅन म्हणेन मी, क्रिटिक किंवा ऑडियन्स पेक्षा. आई गं. म्हणजे काही केलं तरी तिला छानच वाटतं. किंवा हो ना. रात्र फुलराणीचा किस्सा सांगायचा तर मधुमती, मी फुलराणीमध्ये माझ्या फ्रेंडचं नाव काय आहे? फ्रेंड विक्रम. 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 विक्रम हे सोबत भावाच्या कॅरेक्टरचं नाव आहे. ओके. तर ती लहानपणापासून खूप सिनेमे बघत वाढली आहे. म्हणजे तो तिचा छंद आहे फिल्म्स बघणं. तर तिला पाठ आहेत काही काही सिनेमे, लिटरली ती सगळे डायलॉग्स म्हणू शकते सगळ्यांचे. पण होत असे की ती त्याला खरं समजते. ओके. तर जेव्हा तिने मला त्या स्क्रीनवर पाहिलं तेव्हा तिला वाटलं हे खरं आहे. आणि फुलराणीच्या शेवटी मी आणि सुबोधदादा आम्ही एकत्र येतो. तर नंतर तिने मला विचारलं की विक्रम कुठे आहे. तर आम्ही सगळे म्हणतो विक्रम कोण आहे. मग आमची ट्यूब पेटली की ती सिनेमातल्या कॅरेक्टर बद्दल विचारतीये की मी मुंबईवरून आल्यावर की कुठे कुठे तिने केलंय. सो मग आम्हाला ते समजवायला लागले की हे सगळं खोटं आहे. पण प्रियदर्शन, तुझं घर किती हॅपनिंग असेल ना, कारण का हे स्माईल 24 तास तुमच्या आजूबाजूला असतं. म्हणजे जेव्हाही तुला वेळ मिळतो शूटिंगमधून तू लगेच पळते, तू लगेच तिला भेटते, किंवा तुम्ही जेव्हाही भेटता ती मिठी किंवा तो संवाद जुना नसतोच. एव्हरी टाइम तू काहीतरी शिकते तिच्याकडून, किंवा एव्हरी टाइम असं होतं की नाही हिच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. तिच्याकडनं म्हणजे तिच्यामध्ये खूप ऊब आहे, खूप माया आहे, खूप प्रेम आहे. लहानपणी मला असं व्हायचं की बास म्हणून ती किती वेळ मिठी. पण आता उलट होतं. आता ती सोडा करते आणि नाही अजून असं करते. बट लॉंग हग्स ची क्वीन आहे ती. आणि टू एव्हरीबडी, म्हणजे घरातल्या सगळ्यांना तिला असं छान माया करायला आणि खूप आवडतं. हॅपी रक्षाबंधन. हॅपी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.